नमो नमः. आजच्या तासाला आपण संस्कृत व्याकरणकारांची माहिती घेणार आहोत. संस्कृत व्याकरण हे विपुल स्वरूपात आहे. संस्कृतामध्ये वैदिक काळापासून अनेक संदर्भ मिळतात. व्याकरणाचे, त्यानंतर व्याकरणकारांचे, व्याकरण नियमांचे अनेक विखुरलेल्या स्वरूपामध्ये हे संदर्भ मिळतात. हे संदर्भ मिळत असताना या विखुरलेल्या पानांवरूनच या व्याकरणकारांचा मागोवा घेतला आहे. यातील पहिले जे व्याकरणकार आहेत ते आहेत ब्रह्मा. आपल्याला ब्रह्मा म्हणजे माहिती आहे की ब्रह्मदेव ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली, ज्यांनी अनेक कलांना, अनेक विद्यांना निर्माण केलं, ते म्हणजे ब्रह्मदेव. मग ह्या ब्रह्मदेवांना जशा कला अवगत होत्या, जसे ज्ञान होतं, तसंच त्यांनी व्याकरणशास्त्राची निर्मिती केली असाही संदर्भ मिळतो. आपण मागच्या तासाला हा संदर्भ पाहिलेला आहे की ब्रह्मा बृहस्पतये प्रोवाच बृहस्पती इंद्राय इंद्रो भरद्वाजाय भरद्वाज ऋषिभ्यः ऋषयो ब्राह्मणेभ्यः. ब्रह्मदेवांनी व्याकरण शास्त्राचं जे ज्ञान आहे, व्याकरण शास्त्र जे आहे ते देवांचे गुरु बृहस्पतींना दिलं. प्रोवाच म्हणजे म्हणजे सांगितलं, उवाच पूर्णपणे सांगितलं. मग बृहस्पतींनी काय केलं तर इंद्राय, ते जे ज्ञान आहे, ते जे शास्त्र आहे, हे व्याकरण शास्त्र इंद्राला दिलं. इंद्राने काय केलं तर इंद्रदेवाने भरद्वाजांना दिलं. भरद्वाजांनी काय केलं तर ऋषींना दिलं. ऋषी जे तप करत होते, जे तपश्चर्या करत होते, त्यांना हे व्याकरण शास्त्राचं ज्ञान दिलं. आणि या ऋषींनी जे वेदांचं अध्ययन करतात त्यांना ते दिलं. आता इथं हा जो ब्राह्मण शब्द आहे, हा ऋग्वेदिक काळापासूनचा शब्द आहे. इथं हा कोणत्याही संप्रदायासाठी, समाजासाठी नाही, तर तो अध्ययन करणाऱ्यासाठी आहे. त्यामुळंच इथं विद्यार्थ्यांना ऋषींनी ज्ञान दिलं असा याचा अर्थ होतो. आणि मग या विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं. असा हा व्याकरण शास्त्राचा प्रवास आहे. यामध्ये ब्रह्मदेव हे पहिले व्याकरणकार होते असा संदर्भ मिळतो. मग ब्रह्मदेवांचं जे हे व्याकरण आहे, हे सध्याच्या काळात मात्र उपलब्ध नाही. ते जे रचलं गेलं त्यानंतर त्यामध्ये प्रगती होत गेली आणि तेच मग अपडेट होत आपल्यापर्यंत आलं, असाच सगळीकडे संदर्भ मिळतो. त्यामुळं ब्रह्मदेवांचं व्याकरण होतं इतकाच उल्लेख आहे. ह्युएन म्हणून होता. याचा काळ 7वा शतक मानला जातो. युवांग असाही याला म्हणतात. चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील आहे हा. तर या युवांच्या काळामध्ये त्याने भारतभर प्रवास केला आणि त्याने त्याच्या ग्रंथामध्ये त्याने एक पुस्तक लिहिलं. भारतातल्या प्रसंगांवर, भारतातल्या इतिहासावर एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये 106 पान नंबरवर त्याने ब्रह्मदेवाच्या व्याकरणाचा उल्लेख केलेला आहे. पाणिनीय प्रकरण म्हणून आहे त्याच्या पुस्तकामध्ये. त्यामध्ये त्याने ब्रह्मदेवाच्या व्याकरणाचा उल्लेख केलेला आढळतो. असा इतकाचा उल्लेख याचा आपल्याला मिळतो. या ब्रह्मदेवाच्या व्याकरणाचा काळ इसवी सन पूर्व 16,000 वर्ष मानलेला आहे आणि हे उपलब्ध नाही. असं हे पहिले व्याकरणकार ब्रह्मा आपल्याला दिसतात. पुढचे जे व्याकरणकार आहेत, एक मिनिट, ते आहेत बृहस्पती.
बृहस्पती हे देवांचे गुरु, यांचा काळ आहे इसवी सन पूर्व 10,000 शतक, आणि यांच्याविषयी एक ग्रंथ, एक उल्लेख मिळतो की बृहस्पतिरिंद्राय दिव्यम वर्ष सहस्रम शब्दपारायण प्रोवाच नांतन जगाम, असा उल्लेख मिळतो. यामध्ये बृहस्पतींनी इंद्राला स्वर्गातील 1000 वर्ष, म्हणजे पृथ्वीवरचा 1000 वर्ष म्हणजे स्वर्गातला एक क्षण, असे स्वर्गातले 1000 वर्ष हे शब्दांचं शास्त्र शिकवलं, तरीही ते संपलं नाही, असा याचा अर्थ आहे. हा संदर्भ आपल्याला पातंजल महाभाष्यामध्ये मिळतो. आचार्य पतंजलींचा महाभाष्य हा ग्रंथ आहे, यामध्ये हा उल्लेख मिळतो. यावरून असंही एक अनुमान केलं जातं की बृहस्पतींच्या व्याकरणाला शब्दपारायण म्हणत असावेत, असा एक उल्लेख मिळतो की हे जे शब्दपारायण आहे किंवा हे शब्दशास्त्र आहे, हे म्हणजेच बृहस्पतींचा शब्दपारायण नावाचा हा ग्रंथ असावा, असं म्हटलेलं आहे. आणि यावरून हा जो काही व्याकरणाचा काळ आहे, हा बृहस्पतींचा काळ 10,000 पूर्व काळातला असावा, असाही एक अनुमान लावलं जातं. आणखी एक उल्लेख मिळतो, तो मी इथं उल्लेखित केलेला नाही, तो म्हणजे शब्दपारायणं रूढी शब्दोयम कस्यचित ग्रंथस्य, असं आचार्य भर्तृहरींनी उल्लेखित केलेलं आहे. उल्लेख परत एकदा सांगते. शब्दपारायणं रूढी शब्दोयम कस्यचित ग्रंथस्य. आचार्य भर्तृहरी म्हणजे कोण? तर ज्यांनी वाक्यपदियम हा ग्रंथ रचला ते आचार्य भर्तृहरी. त्यांच्या या संदर्भाचा अर्थ काय होतो? तर हे जे शब्दपारायण नावाचं शास्त्र आहे, हा शब्द रूढी शब्द हा अयम, रूढ झालेला हा शब्द आहे. कस्यचित ग्रंथस्य, कोणत्या तरी ग्रंथाच्या नावाचा रूढ झालेला हा शब्द असावा, असं आचार्य भर्तृहरी म्हणतात. यावरून एवढंच आपल्याला स्पष्ट होतं की बृहस्पतींचं शब्दपारायण नावाचं व्याकरण असावं आणि त्यामध्ये त्यांनी शब्दशास्त्र सांगितलं असावं, असा उल्लेख मिळतो. सध्या बृहस्पतींचंही व्याकरण उपलब्ध नाही, असे हे दुसरे व्याकरणकार बृहस्पती होते. पुढे तिसरे व्याकरणकार इंद्र. आपण काल ही स्लाइड पाहिलेली आहे, यामध्येच इंद्रांचा उल्लेख मिळतो, तो असा की वाग्वै पराच्य व्याकृतावद ते देवा इंद्रम अब्रुवन इमाम नो वाचम व्याकुर्वन्ति ताम इंद्रो मध्यतः अवक्रम्य तस्मात् इयं व्याकृता वाक् उद्यते. आपण याचा काल अर्थ पाहिला. थोडक्यात परत एकदा पाहू की ही जी वाणी होती, ही जी भाषा बोलली जात होती, ही पूर्वी माणसाला अवगत नव्हती. माणसाला पूर्वी भाषा येत नव्हती, मग तो नुसतीच स्वरांची, हातवाऱ्यांची भाषा बोलत होता. मग जेव्हा माणसाची अशी आदिमानवाची ही जी स्थिती होती, त्या काळामध्ये देवांनी इंद्राला ही एकसंध अक्षररहित खंडरहित भाषा वेगळी करण्यासाठी, खंडित करण्यासाठी सांगितलं, आणि इंद्राने या भाषेला खंडित केलं. 2 भागामध्ये, मध्यतः अवक्रम्य म्हणजे तिला बरोबर मध्ये वेगळं केलं आणि तिचे 2 भाग केले. तेव्हापासून ही वाणी, ही भाषा लोक बोलू लागले, असा हा तैत्तिरीय संहितेतला संदर्भ आहे.
मग यामध्ये दोन भाग केले असा उल्लेख आपल्याला मिळतो. दोन भाग म्हणजे कोणते? तर भाषेचे दोन भाग, प्रकृती आणि प्रत्यय. प्रकृती म्हणजे मूळ शब्द, प्रत्यय म्हणजे त्याला लावलेला प्रत्यय. या दोन भागांमुळे माणसाला आज भाषा बोलता येते असा हा उल्लेख आहे. यावरून असं अनुमान केलं जातं की इंद्र हे व्याकरण शास्त्राचे तिसरे शास्त्रज्ञ किंवा ज्ञाता होते असा एक संदर्भ किंवा असं एक अनुमान मिळतं. आणि इंद्रांचा उल्लेख कुठेही नंतर मिळत नाही, पण ऐंद्र व्याकरणाचा मात्र अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो. आणि त्यावरून कळतं की इंद्रांचं व्याकरण असावं आणि त्याचा पूर्वीच्या काळामध्ये वापर होत असावा असंही एक अनुमान आपल्याला मिळतं. असे हे तीन प्राचीन व्याकरणकार आपल्याला पाहायला मिळतात. यावर जर कोणाची काही शंका असेल तर नक्की विचारा. आहे कोणाची काही शंका? नाही मॅडम, समजलं. चालेल, जाऊयात आपण पुढच्या श्लोकाकडे. पुढे 8 व्याकरणकारांचा उल्लेख मिळतो. तो आता श्लोक इथं पीपीटी मध्ये नाहीये, तो मी मौखिकरित्या सांगते, नंतर हा श्लोक परत एकदा पाठवेन. तो श्लोक असा: इंद्रश्चंद्रः काशकृत्स्नापि शली शाकटायनः पाणिन्यमर जैनेन्द्रा जयन्त्यष्टादि शाब्दिकाः. 8 व्याकरणकारांचा इथे उल्लेख केलेला आहे. कोणकोणते 8? तर इंद्र, चंद्र, काशकृत्स्न, त्यानंतर आपिशली, शाकटायन, पाणिनी, अमर, जैनेंद्र आणि जयंत असे हे 8 शाब्दिक म्हणजे शब्दशास्त्राचे विवरण करणारे असे व्याकरणकार होऊन गेले असा सांगणारा हा प्राचीन श्लोक आहे. या श्लोकाचा संदर्भ कुठेही मिळत नाही, पण अनेक जण म्हणतात की वोपदेव म्हणून एक खूप मोठे संस्कृत अभ्यासक होऊन गेले, त्यांचा कविकल्पद्रुम हा कोश आहे. कोश म्हणजे डिक्शनरी आहे, त्यामध्ये यांनी या 8 व्याकरणकारांचा उल्लेख केलेला आहे. एक एक व्याकरणकारांची आपण थोडक्यात माहिती पाहूयात. इंद्र, आपण मगाशी पाहिलं की इंद्राचं ऐंद्र व्याकरण आहे आणि त्यांनी व्याकरणारूपी भाषेला निर्माण केलं असं त्यांचा उल्लेख मिळतो. त्यानंतर चंद्र, दुसरे जे व्याकरणकार आहेत ते आहेत चंद्र. यांचं खरं नाव चांद्रगौमी असं होतं, त्याचा आपल्याला पुढे उल्लेख येणार आहे. तर या चांद्रगौमींचं चांद्र व्याकरण म्हणून प्रसिद्ध आहे. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये वेगवेगळे साहित्य असतात, बंगाली साहित्य, मराठी साहित्य असे जसे भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, तसं व्याकरणामध्ये या प्रत्येक विद्वानांचं स्वतःचं व्याकरण प्रसिद्ध आहे. त्यातलेच हे दुसरे व्याकरणकार चंद्र, यांचे चांद्र व्याकरण आहे. त्यानंतर तिसरे जे आहेत ते काशकृत्स्न. काशकृत्स्नांचा धातुपाठ प्रसिद्ध होता असं म्हणतात. मग धातुपाठ म्हणजे काय? तर ज्या ग्रंथामध्ये धातूंचा संग्रह दिलेला असतो, जिथे सूची दिलेली असते, त्याला धातुपाठ असं म्हणतात. असा काशकृत्स्न आचार्यांचा धातुपाठ प्रसिद्ध होता आहे. आणि
पाणिनी आचार्यांच्या ग्रंथामध्ये क्राशकृत्स्नाचे अनेक संदर्भ मिळतात, धातूंचे संदर्भ मिळतात असं म्हटलेलं आहे. या काशकृत्स्नांचा काळ हा कोणालाही कळत नाही, म्हणजे त्यांचा संदर्भ मिळत नाही, पण हे होऊन गेलेले असावेत असं म्हणतात. त्यांनी स्वतःच्या धातुपाठामध्ये कुठेही स्वतःच्या काळाचा उल्लेख केला नाही, त्यामुळं हा संदर्भ त्यांचा काळ हा विवादास्पद आहे. आणि या काशकृत्स्न आचार्यांना प्राचीन व्याकरणकार म्हणून संबोधलं जातं. महाभाष्यामध्ये अनेक ठिकाणी यांचे संदर्भ मिळतात. तसेच महाभाष्यावर कैयटाची जी टीका आहे, टीका म्हणजे एखाद्या ग्रंथावर स्वतःचं जेव्हा मत व्यक्त केलेलं असतं त्याला टीका ग्रंथ असं म्हणतात. या अशा कैयट आचार्यांच्या टीका ग्रंथामध्ये एक संदर्भ मिळतो की काशकृत्स्न ग्रंथ इव वचनात, काशकृत्स्न ग्रंथ इति वचनात, हा असा संदर्भ मिळतो. तसेच वाक्यपदीयामध्ये सुद्धा तदर्हम हे एक सूत्र आहे. या सूत्रामध्ये काशकृत्स्न आचार्यांचा उल्लेख मिळतो. असे काही ठिकाणी त्यांचे उल्लेख मिळतात, त्यावरून असं अनुमान केलं जातं की हे काशकृत्स्न आचार्य व्याकरणकार होते आणि त्यांचा धातुपाठ प्रसिद्ध होता असा यांचा उल्लेख मिळतो. तिसरे जे व्याकरणकार आहेत ते आहेत चौथे जे आहेत ते आहेत आपिशली. आपिशलींचा उल्लेख आचार्य पाणिनींनी केलेला आहे, त्यामुळं त्याचा जेव्हा आपण अष्टाध्यायीतले व्याकरणकार पाहणार आहोत पुढच्या तासाला, तेव्हा त्यांचा आपण संदर्भ, त्यांचे ग्रंथाची माहिती आपण पाहूया. पण थोडक्यात इतकंच सांगते की हे जे आपिशली होते यांचंही व्याकरण प्रसिद्ध होतं आणि त्यांचा सूत्रपाठ होता. जसा काशकृत्स्नांचा धातुपाठ होता, म्हणजे धातूंची तिथं त्यांनी सूची दिलेली होती, तसं आपिशलेंनी सूत्रांची सूची दिलेली होती. शब्दांचे जे नियम असतात ते सूत्रांनी सांगितलेले असतात, अशी सूत्रांची सूची यांनी दिलेली होती. पुढचे जे व्याकरणकार आहेत पाचवे ते आहेत शाकटायन. शाकटायनांचा सुद्धा अष्टाध्यायीमध्ये उल्लेख केलेला आहे आणि यांचा धातुपाठ आणि सूत्रपाठ प्रसिद्ध होता असा उल्लेख मिळतो. पुढे जे आहेत ते आहेत आचार्य पाणिनी. आचार्य पाणिनींचा काळ आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व 3000 ते 4000 शतक हा त्यांचा काळ होता. या काळामध्ये शालातूर गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. हे पाकिस्तानामध्ये आहे सध्या. आणि तिथं त्यांनी देवीची तपश्चर्या करून, माहेश्वराची तपश्चर्या करून पाणिनीय अष्टाध्यायीची निर्मिती केली. असे हे पाणिनी आचार्य. पुढे जे व्याकरणकार येतात ते आहेत अमर सिंह असं यांचं नाव आहे आणि यांनी अमरकोशाची रचना केली. अमरकोश आपल्यापैकी कोणाला माहित आहे? अमरकोश हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. नाही, हरकत नाही. तर अमरकोशामध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि पाताल अशा 3 खंडामध्ये विविध शब्दांची सूची दिलेली आहे. मग त्यांनी तिथे वर्ग केलेले आहेत, वैश्य वर्ग असेल किंवा वेगवेगळे वर्ग करून तिथं त्यांनी त्या वर्गाची सूची दिलेली आहे आणि त्यानुसार वेगवेगळे शब्द, त्यांचे प्रतिशब्द, पर्यायवाची शब्द असा शब्दांचा मोठा संग्रह अमरकोशामध्ये आपल्याला मिळतो. आणि हा अमरकोश पाठांतरासाठी, संस्कृत भाषा सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
असे हे अमरसिंह आचार्य हेही व्याकरणकार होते. पुढे सातवे जे व्याकरणकार आहेत ते आहेत जैनेंद्र. जैनेंद्रांचं जैन व्याकरण प्रसिद्ध आहे. त्यांनाच हेमचंद्र असंही म्हटलं आहे. हेमचंद्र हे नंतर वेगळे आपल्याला दिसतात. तर जैनेंद्रांचा पाणिनींच्या नंतरचा काळ मानलेला आहे. आणि शेवटचे जे व्याकरणकार आहेत ते आहेत जयंत. जयंतांची काशिका ही प्रसिद्ध आहे. असे हे 8 व्याकरणकार पाणिनींच्या आधी झालेले आपल्याला दिसतात. या 8 व्याकरणकारांचा त्यांच्या व्याकरणाचा अनेकदा आपल्याला उल्लेख मिळत नाही किंवा त्यांचं व्याकरण हे कुठेही आढळत नाही. पण जे काही संदर्भ आढळतात, जे काही वाक्य आढळतात त्यावरूनच यांचं व्याकरण झालेलं असावं आणि त्यांचा व्याकरणामध्ये सहभाग असावा, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असावं असं अनुमान लावलेलं आहे. असे हे आज आपण 8 व्याकरणकार पाहिले. यावर आहे कोणाची काही शंका? नाही मॅडम. नाही मॅडम. ओके, हा विचारा. काही शंका नाही मॅडम, समजलं सगळं. अच्छा, ओके, चालेल चालेल. तर हे जे आपण आज व्याकरणकार पाहिले, या व्याकरणकारांचा आढावा घेत असताना त्यांचं ज्ञान घेण्याचं किंवा त्यांच्या अध्ययन करण्याचं कारण म्हणजे यांनी व्याकरण रचलेलं आहे. आपण जे आता पाणिनीय व्याकरण पाहत आहोत ते काही पहिलं व्याकरण नाहीये. तर त्या व्याकरणाच्या आधी सुद्धा अनेक व्याकरण ग्रंथ अस्तित्वात होते आणि त्या व्याकरण ग्रंथामध्ये शब्दांचा, शब्दशास्त्राचा, शब्दापासून बनणाऱ्या वाक्याचा, भाषाशास्त्राचा अभ्यास झालेला होता. हे आपल्याला या व्याकरणांवरून कळतं. आणि हे शिकण्याचा उद्देश म्हणजे आज आपण जी भाषा बोलतो किंवा जे संस्कृत शिकतो याचा पाया हा वैदिक काळापासून तयार झालेला आहे आणि अनेक आक्रमण किंवा अनेक काळानंतर, अनेक वर्षानंतर हे जे ज्ञान आहे, हे जे अध्ययन आहे हे लुप्त झालेलं दिसतं. हे व्याकरणकार कधीही प्रकाशात येत नाहीत. यांचं व्याकरण अस्तित्वातच नाहीये. त्यामुळं अमर शतक तर आपल्याला प्रसिद्ध आहे, पण इंद्र असेल, ब्रह्मा असेल, बृहस्पती असेल, यांचं व्याकरण, यांचा उल्लेख हा खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हे पाहून, हे अध्ययन करून आपलं व्याकरण शास्त्र पक्क करावं हे किंवा त्याचं ज्ञान अधिक वृद्धिंगत करावं हाच या पेपरचा आपला उद्देश आहे. एवढा आज आपला या वर्गाचा भाग पूर्ण झाला. अजूनही कोणाची काही शंका असेल तर विचारा. यानंतर आपण पाणिनीय 15व्या श्लोकाकडे जाऊयात. नाहीये कोणाची काही शंका? ठीक आहे. रेश्मा शाह मॅडम, कोणकोणते श्लोक तुम्हाला नाही कळाले? मला 15वा श्लोक पूर्णच कळला नाही. 12व्या श्लोकातला सॉरी, तुमचा आवाज कट होतोय. हॅलो हॅलो, हा आता येतो मॅडम आवाज? हो, येत आहे. हॅलो, हा मला हो, 15वा श्लोक पूर्ण समजलेला नाहीये आणि 12वा श्लोक तुम्ही PDF पाठवली त्यात मग मला समजलं. बाकी काही मी लिहून घेतलं नव्हतं, ते मिळालं. चालेल, मी 1 मिनिट स्क्रीन शेअर करते, आपण पाहूयात तो श्लोक.
एकच सेकंड हा, थोडासा प्रॉब्लेम येत आहे.